श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपले हार्दिक स्वागत करते। सर्वांना सर्वप्रथम दीपोत्सवाच्या दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते। आजचा दिवस तुम्हाला आनंदी उत्साही जावा, त्याचबरोबर तेजोमय मंगलमय जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते। आज घेऊन आलेली माहिती आहे दीपावलीचा दुसरा दिवस, अर्थात ज्या दिवशी गुरुद्वादशी आहे, प्रदोष आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण उपासना आपण करतो ती म्हणजे धन्वंतरीचं पूजन, धनत्रयोदशी आहे। हा दिवस आलेला आहे 10 नोव्हेंबर 2023 रोजी। या दिवशीचं विशिष्ट फळ काय, या दिवशी आपण कोणती उपासना करावी, या दिवशी एक दान करायचं आहे ते कोणतं आहे, ही सर्व संदर्भातली माहिती आपण आता घेणार आहोत। माहितीला आपण सुरुवात करत आहोत। सुरुवातीला सांगू इच्छिते आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा। आवडल्यास नक्कीच लाईक करा। तुम्ही जेव्हा लाईक करता किंवा जास्तीत जास्त शेअर करता यावरून आम्हाला नक्कीच प्रोत्साहन प्राप्त होतं, आमच्याही कार्याला गती प्राप्त होत असते। सर्वप्रथम माहिती जाणून घेणार आहोत गुरुद्वादशीची। गुरुद्वादशीच्या दिवशी आपण का उपासना करतो किंवा विशिष्ट फळ काय, तर गुरुद्वादशीच्या दिवशी आपले जे इष्ट गुरु आहेत, ज्यांना परमार्थामध्ये गुरु केलेले आध्यात्मिक गुरु यांचं नामस्मरण आपण या गुरुद्वादशीच्या दिवशी केल्यास आपल्याला उत्तम आध्यात्मिक प्रगती होण्यास मदत होत असते। याबरोबरच या दिवशी एक विशिष्ट उपासना केली जाते ती म्हणजे प्रदोषची। प्रदोष हे व्रत काय आहे हे समजून घेऊयात। सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी हे व्रत करत असतात। प्रदोष हे व्रत आलेलं आहे 10 नोव्हेंबरला। या दिवशी संध्याकाळी 5:58 ते 9:30 या वेळेमध्ये तुम्ही प्रदोषी पूजा करू शकता। या वेळेमध्ये शुभ प्रदोष पूजा करण्यास लाभदायक मुहूर्त आहेत। याबरोबरच याच दिवशी धन्वंतरीचं पूजन करायचं आहे, धनत्रयोदशीचं पूजन करायचं आहे। हे पूजन महिला, पुरुष वर्ग, लहान मोठे सर्वच करत असतात। यामागची भूमिका, यामागचं फळ काय हे समजून घेऊयात। धन्वंतरीचं पूजन या दिवशी केलं जातं। वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी प्रत्येक व्यक्ती धन्वंतरीची प्रतिमा, मूर्ती स्थापन करून त्यांना पुष्पमाळा अर्पण करून धन्वंतरीचं नामस्मरण करून या दिवशी पूजन करत असते। याचं विशिष्ट फळ प्राप्त होतं ते म्हणजे आपल्याला आरोग्यामध्ये वृद्धी होते। आपल्या जीवनामध्ये आळस, नैराश्य किंवा इतर काही गोष्टींमुळे आपल्याला जी आलेली मरगळ आहे, आपल्या आयुष्यामध्ये आलेले सातत्याने आजारपण आहे, ते दूर करण्यासाठी धन्वंतरी भगवंताची मनोपासना आपण या दिवशी प्रार्थना करत असतो। हे धन्वंतरीचं पूजन आपण कोणत्या वेळेत करायचं हे समजून घेऊयात। 6:35 नंतर तुम्ही संध्याकाळच्या 8:47 पर्यंत धन्वंतरीचं पूजन करायचं आहे। हा विशिष्ट मुहूर्त आहे, या मुहूर्तावर तुम्ही पूजन नक्की करा, तुम्हाला लाभ प्राप्त होईल। याबरोबरच या दिवशी महिला गृहिणी वर्गाने एक उपासना करायची आहे ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही धन्वंतरीचं पूजन करता त्यावेळेस 5 देवतांचं पूजन या दिवशी केल्यास तुम्हाला विशिष्ट लाभ होतो। एक म्हणजे गणपती, दुसरं म्हणजे लक्ष्मी, तिसरं म्हणजे कुबेर, चौथे म्हणजे धन्वंतरी आणि 5वं म्हणजे आपलं इष्टदैवत कुलदैवत। या 5 जणांची उपासना धन्वंतरी पूजनाच्या दिवशी, धनत्रयोदशीच्या दिवशी केल्यास तुम्हाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, समाधान प्राप्त होतं। मग हे पूजन कसं करणार, तर तुमच्याकडे जर गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही गणपतीची मूर्ती सुद्धा पूजनात ठेवू शकता। पूजन जिथे तुम्हाला करायचं आहे ती जागा स्वच्छ करून घ्या। देवघराच्या समोर सुद्धा करू शकता। देवघराच्या समोर एखादा चौरंग मांडा, त्यावर लाल वस्त्र ठेवा, त्यावरती अक्षता ठेवून एक सुपारी मांडायची आहे। ज्यांच्याकडे प्रतिमा आहे त्यांनी प्रतिमा मांडली तरी सुद्धा चालू शकेल। प्रथम सुपारी ही गणपतीची ठेवायची आहे, दुसरी सुपारी ही लक्ष्मीची ठेवायची आहे, तिसरी सुपारी कुबेराची ठेवायची आहे, चौथी सुपारी धन्वंतरी देवतेची ठेवायची आहे आणि 5वी सुपारी जी मांडणार आहात ती आहे तुमचं कुलदैवत। अशा 5 सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आहेत। यावरती हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत। मनामध्ये प्रार्थना करायची आहे, गणपतीला दुर्वा व्हायच्या आहेत, अक्षदा आणि फूल व्हायचं आहे। याचबरोबर प्रत्येक सुपारीला हळदी कुंकू अक्षदा दुर्वा वाहून घ्यायच्या आहेत, उदबत्ती ओवाळायची आहे, धूप दीप लावायचा आहे आणि यासमोर 13 दिवे प्रज्वलित करायचे आहे। हे दिवे तुम्ही मातीचे सुद्धा प्रज्वलित करू शकता, अर्थात पंत्या सुद्धा प्रज्वलित करू शकता किंवा तांबडा पितळाच्या दिवे सुद्धा तुम्ही यावेळेस उपासनेमध्ये घेऊ शकता। हे दिवे प्रज्वलित करून घेतल्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे दिवे लावायचे आहेत। आता आपण फ्लॅश सिस्टीममध्ये राहतो तर काही ठिकाणी जागा नसते, जागेअभावी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ते दिवे प्रज्वलित करता येत नाहीत, तर मग अशा वेळेस काय करायचं,
ते दिवे तुम्ही जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे त्या पूजेच्या समोर प्रज्वलित केले तरी सुद्धा चालू शकतात। प्रत्येक तिथीचा एक दिवा अशाप्रमाणे 13 दिवे आपण या दिवशी देवासमोर प्रज्वलित केल्याने नक्कीच आपल्याला लाभ प्राप्त होतो। याबरोबरच धनाची आणि धान्याची पूजा सुद्धा केली जाते। धनाची पूजा करताना सप्तधान्य तुमच्या घरातील घ्यायचं आहे। एखाद्या डिशमध्ये, प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये घेतलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा तर हे तुम्हाला सप्तधान्य मांडून घ्यायचं आहे। यासमोर तुम्ही तुमच्या घरातील धनसंपत्ती ठेवायची आहे। पैसे आणि त्याचबरोबर सुट्ट्या पैशांचं विशेष महत्व आहे। 13 रुपये सुट्टे तुम्ही या पूजनामध्ये ठेवायचे आहेत, त्याला विशेष महत्व आहे। तुमचे सर्व अलंकार इथे ठेवून घ्यायचे आहेत आणि यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत आणि फूल व्हायचं आहे। एवढं केल्यानंतर सर्वप्रथम ही पूजा झालेली आहे। यानंतर तुम्हाला विशिष्ट मंत्राचा जप करायचा आहे। तो मंत्र म्हणजे रीम मृत्युंजयाय नमः। हा जप 108 वेळा करायचा आहे। यामुळे तुम्हाला आरोग्य वृद्धी होण्यासाठी मदत होईल। आणि दुसरा मंत्र आहे रीम कुबेराय नमः। तिसरा मंत्र आहे श्री महालक्ष्मी देवे नमो नमः। हा जप केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा निवास होण्यास मदत होते। अशा प्रकारे आपण पूजा मांडलेली आहे, धनधान्याची पूजा केलेली आहे आणि याचबरोबर मंत्राचा जप केलेला आहे। आता पुढील विधी काय करायचा आहे किंवा या दिवशी विशिष्ट दान कुठलं करायचंय ते म्हणजे यमदीप दान करायचं आहे। या एकाच दिवशी आपण यमदेवतेला दीपदान करत असतो, तर त्याचा विशिष्ट मुहूर्त आहे 6:15 तुम्ही रात्रीच्या 11 वाजेपर्यंत यमदीप दान कधीही करू शकता। या वेळेमध्ये दान केल्यास तुम्हाला नक्कीच यमदेवतेचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो। मग हे यमदीपदान कसं करणार आहात, तर गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि ते पीठ घट्ट प्रकारे मळून घ्यायचं आहे। 2 मुटके करायचे आहेत आणि तो दीप हा तुम्ही एखाद्या पांढऱ्या शुभ्र कागदावरती ठेवू शकता, प्लेटमध्ये ठेवू शकता, हरकत नाही, किंवा पत्रावळीवरती ठेवलात तरी सुद्धा चालू शकतो। तर हा दीप प्रज्वलित करताना यामध्ये तिळाचं तेल किंवा गोडे तेल, कोणी मोहरीचं तेल सुद्धा वापरतं, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये तेल घालायचं आहे। हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला करायची आहे। हा दिवा तुम्ही घरामध्ये सुद्धा प्रज्वलित करू शकता किंवा काही भागामध्ये जशी भाग बदलेल, प्रांत बदलेल तशी पद्धत बदलत असते, तर काही भागामध्ये हा दिवा देवघराच्या समोर प्रज्वलित केला जातो दक्षिण दिशेला ज्योत करून। काही भागामध्ये हा दिवा बाहेर नेऊन म्हणजे घराच्या बाहेर नेऊन अशा पद्धतीने प्रज्वलित केला जातो। तर तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यमाला तो दीप दान करायचा आहे। यावेळेस एक मंत्र म्हणायचा आहे की यमदेवताय नमो नमः। हा मंत्र म्हणून तो दिवा तुम्ही तिथे ठेवायचा आहे। ठेवताना खाली अक्षरा ठेवायच्या आहेत, त्यावर तो दिवा ठेवायचा आहे, मनामध्ये मंत्र म्हणायचा आहे आणि यमदेवतेला नमस्कार करून सांगायचं आहे आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होऊ दे आणि आमच्या घरातील नैराश्य आळस हे निघून जाऊ दे, अशी प्रार्थना करून तो दिवा तुम्ही तिथे ठेवून येऊ शकता। तुम्ही देवघराच्या समोर प्रज्वलित केला असेल तर तुम्ही तिथे बसून सुद्धा तुम्ही तो मंत्र म्हणू शकता, देवाला प्रार्थना करू शकता। यमदीप दान केल्याने नक्कीच फळ प्राप्त होते। तुम्ही जरूर हा उपाय करून पहा। यमगट्ट्याची माळ आणून त्यावर लक्ष्मी देवतेचा मंत्र म्हणायचा, या मंत्राचा जप करायचा आहे। तो जप म्हणजे रीम लक्ष्मीभ्यो नमः हा जप करायचा आहे। यामुळे सुद्धा घरातील लक्ष्मीला निवास होण्यासाठी आणि आपल्या घरातील अदृश्य शक्ती, नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी मदत होत असते। तर तुम्ही यावर्षी जरूर याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे उपासना करा, याचं फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। या दिवशी कुबेर यंत्र आणि श्री यंत्र याचं पूजन करण्यास सुरुवात केली जाते। हे यंत्र तुम्ही घेऊन यायचं आहे। बाजारात हे यंत्र सहज उपलब्ध होतं, तर हे यंत्र तुम्ही घरी घेऊन यायचं आहे। यावरती श्री सूक्ताने अभिषेक करायचा आहे। लक्ष्मी यंत्रावर, कुबेर यंत्रावरती श्री यंत्र आणि कुबेर यंत्र तुमच्या देवघरातील देवांच्या सोबत किंवा तुमच्या तिजोरीमध्ये, तुमच्या पर्समध्ये ठेवण्यास या दिवशीपासून सुरुवात केली जाते। हे यंत्र सुरुवातीला तुम्ही पंचामृताने अभिषेक करून, श्री सूक्ताने अभिषेक करून घ्यायचं आहे। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला एक प्लास्टिकची पिशवी घालायची आहे आणि मग हे यंत्र तुमच्या जवळ ठेवण्यास सुरुवात करायची आहे। तुम्ही जर हे यंत्र देवघरात ठेवणार असाल तर देवघरातील इतर देवांच्या सोबत हे यंत्र उजव्या बाजूला ठेवायचं आहे। श्री यंत्र असेल तर डाव्या बाजूला, तुमच्या डाव्या हाताला कुबेर यंत्र ठेवायचं आहे आणि तुमच्या उजव्या हाताला श्री यंत्र स्थानापन्न करायचं आहे। अशा प्रकारे या दिवशीपासून श्री यंत्र आणि कुबेर यंत्राची पूजन करण्यास सुरुवात करायची आहे। रोजच्या पूजेमध्ये श्री यंत्र
हे धुवायचं नाही, तर फक्त त्याला अगरबत्ती म्हणजे उदबत्ती ओवाळायची आहे, धूपदीप ओवाळायचा आहे आणि नामस्मरण करायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे. तर अशा प्रकारे कुबेर यंत्र आणि श्रीयंत्राचे पूजन करण्यास आपण धन्वंतरी देवतेच्या पूजनाच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी सुरुवात करणार आहोत. तर आज आपण गुरुद्वादशीच्या दिवशी कोणतं विशिष्ट फळ प्राप्त होतं याची माहिती घेतली. याबरोबरच प्रदोष व्रत का केलं जातं याची माहिती घेतली आणि धन्वंतरीचं पूजन कसं करायचं आहे याचीही माहिती घेतली. याबरोबरच सगळ्यात महत्वाचा उपाय या दिवशी केला जातो तो म्हणजे यमदीपदान. यामुळे आपल्या घरामध्ये अदृश्य शक्तीचा वावर होत नाही. दक्षिण ही यमाची दिशा आहे. या दिशेने आपण दीप प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होते. हेही फळ प्राप्त होतं. हेही समजून घेतलं तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईक यांना शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुमच्या जन्मलग्न पत्रिकेवरनं तुमच्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनशैली जगताना काही अडचणी असतील, काही समस्या असतील आणि त्यावरती उपाय हवे असतील तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तसेच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. यावर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकता. पुन्हा भेटणारच आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.